संजीवन विद्यालय एक पाचगणीचं एक प्राईड म्हणून आहे। आपण संजीवनी विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहात। या शाळेने शाळामाऊलींनी नुकतंच शताब्दीची पावलं ओलांडलेले उंबरठा ओलांडलेला आहे। आपण येथे जमलेला आहात। आपल्याला काय वाटतं आपल्या शाळेविषयी, पाचगणीविषयी? मला संजीवन विषयी खूप अभिमान वाटतो आणि पाचगणीविषयी खूप अभिमान वाटतो। 1963 ते 68 मी इथे होतो आणि इथे मी लहानाचा मोठा झालो आणि जीवन कसं जगायचं याचा कॉन्फिडन्स आम्हाला संजीवननं दिला आणि आमचं सगळं आयुष्य सुखाचं झालं संजीवनमुळे आणि पाचगणीमुळे। मोदी साहेब, आपल्याला काय वाटतं आपल्या शाळेविषयी? अगदी उत्तम। आपली पाचगणी हे शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे आणि ह्या शैक्षणिक शहरामध्ये संजीवन विद्यालय एक महत्त्वाची शाळा आहे। बिलास, आपलं काय मत आहे? नाही, मला संजीवनमध्ये शिकण्याचा संधी मिळाली याचा मला खूप अभिमान आहे। संजीवनने आम्हाला घडवलं। अजून आपल्या शाळेकडून आता काय अपेक्षा आहे? आपल्या शाळेने आता उंच भरारी घ्यायला सुरुवात केलेली, आपली पुढे आता काय अपेक्षा आहे? संजीवनने अजून उत्तरोत्तर प्रगती करावी आणि पुऱ्या महाराष्ट्रात नव्हे भारतात नाव कमवावं आणि असे उत्तमोत्तम विद्यार्थी त्यांनी घडवावेत हीच अपेक्षा आहे। संजीवनचे विद्यार्थी अख्ख्या भारतातच नव्हे तर अख्ख्या जगामध्ये पसरलेले आहेत। कालच एक शिरीष गुप्ते म्हणून ऑस्ट्रियातून एका संजीवनच्या विद्यार्थ्याचा फोन आला होता। ही इज अ व्हेरी बिग शॉट इन IT इंडस्ट्री इन ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये पण काही आमचे मित्र आहेत। तर जगात सगळीकडे 4500च्या पेक्षा जास्ती संजीवनचे विद्यार्थी आहेत आणि सगळ्यात ओल्डेस्ट विद्यार्थी 94 वर्षाचा मधुकर कारंजकर पाचगणित आहे। त्याच्यानंतर सेकंड ओल्डेस्ट म्हणजे शशीताई टीचर ठकार, त्या स्वतःच, त्या पण 92-93 वर्षाच्या। ही इज अ संजीवन स्टुडंट। 3 नंबर म्हणजे आमचे हर्डीकर, मोहन हर्डीकर विलेपार्लेला असतात। त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपवरती खूप काय शाळेचा जुना इतिहास लिहिला आहे आणि 4 नंबरचे किशोर पुरोहित, आज सकाळी मी किशोरबरोबर भरपूर गप्पा मारल्या। असे 4 स्टालवर्ड संजीवनची आम्हाला माहिती आहेत आणि आम्हाला त्यांचा सगळ्यांचा फार अभिमान वाटतो। पाचगणी हे पर्यटन स्थळ व शैक्षणिक केंद्र म्हणून जगाच्या नकाशावर विराजमान झालेलं आहे। त्यात संजीवन हायस्कूल आहे, त्यांनी एक मानाचं स्थान मिळालेलं आहे। तर याकरिता आपण या शाळेचा नावलौकिक वाढवण्याकरता आपला चांगला हातभार मिळावा आणि पाचगणीचं हे वैभव कायमचं टिकून राहतं, याकरिता आपल्या सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद। यस, क्या बात आहे। अरे आपल्याला ऑफिशियल रिपोर्टर्स मिळाले की राव, टू गुड।